यशवंत किल्लेदार बोलतात आपण तिकडे जाऊयात आणि मग मी माझं अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं. प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं. मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचं देखील मला आभार मानायचे आहेत, कारण माझ्या कुटुंबाने गेल्या बऱ्याच वर्षामध्ये मी वेळ त्यांना ह्या माझ्या राजकारणामुळे किंवा माझ्या समाजकारणामुळे मी वेळ देऊ शकलो नाही. त्यांनी मला खूप ॲडजस्ट करून घेतलं. माझी पत्नी असो किंवा माझा मुलगा, घर ते सांभाळत होतं आणि बाहेरचं सगळं आघाडी मी सांभाळत होतो. त्यामुळे त्यांचीही खूप मोलाची साथ मला मिळाली. सातत्यानं असं म्हटलं जात होतं किंवा जे आकडे दाखवत होते ते भाजपला किंवा महायुतीला मोठं यश दाखवत होते, परंतु जी आघाडी आता उभाटा आणि मनसेनं घेतलेली आहे तितकंच चांगलं यश मिळालं. मी तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी फॉर्म भरला, त्या दिवशी मला एबी फॉर्म मिळाला, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं मला एबी फॉर्म मिळाला, मी माझा विजय पक्का आहे. फक्त मला उमेदवारी मिळणं याची मी वाट पाहत होतो. ती मिळाल्यानंतर मी तेव्हाच सांगितलं विजय पक्का आहे. कारण मी माझी गेल्या 25-30 वर्षाची तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येत मी काय मिळवलं हे मला वैयक्तिक माहिती होतं आणि मला दोन्ही पक्षांचं जे काही सहकार्य होतं ह्या दोन्हीचं जर एकत्र बेरीज केली तर मी नक्की जिंकणार होतो आणि त्याची खात्री मी तुम्हाला त्यावेळेलाच दिली होती. आणि मला वाटतं मताधिक्य ह्याच्यापेक्षाही मला जास्त मिळालं असतं. पण काल जो काही सावळा गोंधळ होता मतदान प्रक्रियेमध्ये सरकारचा किंवा निवडणूक आयोगाचा, तो जर नीट असताना व्यवस्थित तर मला अजून मताधिक्य मिळालं असतं. पण ठीक आहे. राज ठाकरे आणि पूर्ण कुटुंबियांचं मतदान मिळवणारे तुम्ही उमेदवार आहात. काय आनंद व्यक्त करावा वाटतोय, कशा पद्धतीची भावना आता त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहात? आणि मी सांगितलं ना, म्हणजे राजसाहेब असो, शर्मिला वहिनी असो, अमित असो किंवा आमची उर्वशी असो किंवा त्यांच्या आई, राजसाहेबांच्या आई, या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. पहिल्या दिवसापासून दिलं. मी अगदी 11वीपासून त्यांच्यासोबत आहे. मला त्यांचं खूप प्रेम मिळालं. मला राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर माझे संबंध आहेत. सो मला वाटतं की म्हणजे ते व्यक्त होऊ शकत नाही इतका माझा प्रेम आहे. मी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. यशवंत किल्लेदार हे विजयी झालेले आहेत. प्रीती पाटणकर यांचा इथं दारुण पराभव झालेला आहे.